त्याच्याबद्दल फार चिंता. आणि आता पुढची बातमी आहे ती म्हणजे एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधून विस्तव जात नसल्याची चर्चा सुरू असतानाच नाना पटोले यांनी विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। विधिमंडळ गटनेते पदाचा बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा एकीकडे सुरू आहेत, मात्र दुसरीकडे हा संघर्ष सुरू असताना नाना पटोले यांनी ट्विटरवरून बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट नाना पटोले यांचं। मी सर्वप्रथम आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचं राजकीय अजून उत्कर्ष हो अशी मी सदिच्छा त्यांना देतो। तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली। तांबे प्रकरणाचा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचलाय। याबाबत थोरातांनी काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। नेमकं पत्रामध्ये काय लिहिलंय ते पाहूया। आम्ही काँग्रेसचा निष्ठावान घराणं, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यात आली। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जे काही राजकारण घडलं त्यामुळे दुःख झालंय, व्यथा झाली आहे आणि नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जो गोंधळ झाला तो गोंधळ कमी करण्याऐवजी वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून आणि काही काँग्रेस नेत्यांकडून झाला। माझ्या परिवाराबाबत व्यक्तिगत पातळीवरती टीका टिप्पणी झाली। माझ्याबद्दल मनात इतका राग असेल तर मी प्रदेशाध्यक्षांसोबत काम कसं करू? टोकाचे गैरसमज या सगळ्या काळात माझ्या संदर्भाने निर्माण करण्यात आले। काँग्रेसच्या विचारानंच मी आजवर राजकारण केलं आणि हेच विचार मी पुढे घेऊन जाईन असं पत्र थोरातांनी लिहिलंय। तेच हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय, ज्यातून बाळासाहेब थोरात यांनी आपली खतखत आणि प्रदेशाध्यक्षांबद्दल तीव्र नाराजी थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सोमवारी धमकीचे फोन आले होते आणि त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाली। फोन करणाऱ्यांना आपण इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचं म्हटलं। इरफान अहमद शेख असं त्यांना आपलं नाव सांगितलंय। या धमकीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एक धमकीचा फोन काल आला। मुंबई विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्या व्यक्तीने आपलं नाव सुद्धा सांगितलं। इरफान अहमद शेख इंडियन मुजाहिदीनचा हे असल्याचं त्यानं सांगितलं आणि मुंबई विमानतळावरती सोमवारी हा धमकीचा फोन आला होता। आता मुंबई पोलिसांकडून याचा कसून तपास सुरू आहे। इंडियन मुजाहिदीनकडून फोन आल्याचा दावा या व्यक्तीने केला। आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। दिवाकर, काल धमकीचा फोन आल्यानंतर आता काय अलर्ट देण्यात आलाय आणि काय धमकी मिळाली आहे? देखिए, जो मुंबई पुलिस से जानकारी मिली है उसके मुताबिक सोमवार को रात करीब 10 बजे के आसपास ये फोन एयरपोर्ट के नंबर पर आया था और इस नंबर पर कॉल करने वाले शख्स ने अपने आप को इंडियन मुजाहिदीन का सदस्य बताया और उसके बाद उसने इस फोन पर कहा कि वो लोग जो है, जो इंडियन मुजाहिद संगठन है, वो मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट को उड़ाने वाले हैं। इस धमकी के सामने आने के बाद ही मुंबई पुलिस और तमाम जो अन्य जांच एजेंसियां हैं वो अलर्ट पर आ गई और लगातार जांच की जा रही है। मुंबई पुलिस का कहना है कि हम वो नंबर डिस्क्लोज नहीं कर सकते और साथ ही साथ एयरपोर्ट के किस नंबर पर कॉल आया था वो हम डिस्क्लोज नहीं कर सकते, क्योंकि हमारी जांच चल रही है। जो धमकी देने वाला शख्स है वो कौन है, क्योंकि उसने अपना नाम इरफान सैयद बताया है, तो क्या वाकई में इरफान सैयद है या किसी और शख्स ने इस तरह से कॉल करके धमकी दी है, इसकी जांच फिलहाल मुंबई पुलिस और अन्य एजेंसियां कर रही हैं। दिवाकर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता पोलीस याचा तपास करतायत। मुंबई विमानतळावरती धमकीचा फोन आल्यानंतर आणि आता पुढची बातमी राजकीय वर्तुळातून युवा